पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी। बदनापूर तालुका परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले होते। आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। पाहणी दरम्यान आम आदमी पार्टीचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील यांच्या समेत राज्य सचिव वैजनाथ राठोड, जिल्हाध्यक्ष अंकुश कांबळे, जिल्हा संघटन मंत्री संभाजी शेळके, जिल्हा सचिव बोरसे गुरुजी, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन साबळे, जिल्हा उपाध्यक्ष माजिद खान, कोषाध्यक्ष डॉक्टर भारत लालझरे, कमिटी सदस्य दत्तात्रय पडुळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। एकही गाव सुटता कामा नाही आणि एकाही शेतकरी अन्न होता कामा नाही। शेलगाव असो का कोणते सर्कल असो, परंतु बदनापूरमध्ये जी गाव आहेत सगळ्या गावाला नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही ठाम बसणार नाही। कुचे साहेब ताई येऊन गेल्या, परंतु कुचे साहेबांनी पाहिलं नाही। कुचे साहेबाला 15 वर्षापासून हे शेतकरी मदत करतात आणि आज हे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि तुम्ही मस्त एसी मध्ये झोपताय, हे बरोबर नाही। आम्ही उद्या परवा दिवशी मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सांगणार आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असताना सुद्धा तुम्हाला थोडी सुद्धा ही येत नाही, ही फार खेदजनक बाब आहे आणि जिल्ह्यासाठी एकदम शर्मेची बाब आहे। एवढं बोलून 2 शब्द थांबवतो। आज बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथे आम्ही सर्व आमची आम आदमी पार्टीची एक टीम आज या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आम्ही दौरा केला आणि इथली आम्ही पाहणी केली। त्याच्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आज फक्त पंकजताई मुंडे ह्या इथं आल्या फक्त दिखाव्यासाठी आल्या की त्यांनी शेतकऱ्यांचे खरंच डोळे पुशिले, हा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे। कारण की शेतकऱ्याला फक्त आश्वासन देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांची मालाची नुकसान भरपाई ही त्यांनी तात्काळ जाहीर करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं कुठंतरी जे झालेलं नुकसान आहे त्याची कुठेतरी भरपाई त्या शेतकऱ्याला त्याच्यामार्फत भेटेल। आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये म्हणजे ते सांगू शकत नाही त्याचं दुःख काय आहे। पण आम आदमी पार्टीच्या वतीने मी जिल्हा संघटन म्हणून पूर्ण जालना जिल्ह्यातील जेवढे बी तालुके आहे त्याच्यामध्ये बदनापूर तालुका आहे, या बदनापूर तालुक्याचं जे अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे, जे नुकसान झालेलं आहे, याला तात्काळ या ओला दुष्काळामध्ये जाहीर करून अनुदान तात्काळ प्रति हेक्टरी 50,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्याला द्यावे व तसेच जे नुकसान शेतकऱ्यांचं कापूस असो, मक्का असो, सोयाबीन असो, पूर्ण म्हणजे त्यांचं असं लेकरासारखं त्यांनी जे आजपर्यंत त्यांनी सांभाळलं त्या मालाला, आज ते पूर्ण माल त्यांच्या हातातून निसटून गेलं आहे। तरी माझं एकच या सरकारला विनंती आहे की तुम्ही तात्काळ इथे येऊन बदनापूर तालुक्यामधील जेवढे गावं आहेत त्यांची पंचनामे करावे व तसेच जालन्यातील जेवढे बी तालुके आहेत तिथले पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला त्यांचं जे झालेलं नुकसान भरपाई देण्यात यावी।